Good afternoon, all of you. In this lecture, we will start our next concept or next question types of e commerce. So, first type is business to consumer, that means B2C. B2C stand for business to consumer and apply to any business or organization that sell its product or services to consumer over the internet. जसं की आपण इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये लर्न केलेलं आहे. ई कॉमर्स म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स, ज्यामध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस ह्या इलेक्ट्रॉनिकली आपण सेल करतो. ओके, so it refers to the online selling of product in which the manufacturer or retailer sell their product directly to consumer over the internet. सो इंटरनेटच्या सहाय्याने आपण काय करतो इथे गुड्स अँड सर्व्हिसेस ह्या सेल करतो. बट हियर इन द फर्स्ट टाइप बिझनेस टू कंझ्युमर म्हणजे बिझनेस हे कोण असणार आहेत, सेलर असेल आणि कंझ्युमर असणार आहेत बायर. ओके, सो इट इज द अर्लियर फ्रॉम द ई कॉमर्स. दिस डे कंझ्युमर आर इन्क्रीजिंगली गोईंग ऑनलाईन टू परचेस प्रोडक्ट. आणि आता मॉडर्न डेज मध्ये आपण नक्कीच म्हणू शकतो की कंझ्युमर हे जास्त कशाला इम्पॉर्टन्ट देतात, ऑनलाईन सर्व्हिसेसला. With the rapid increase in the internet facility, technological revaluation, growing awareness, computer literacy, etc. सो ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होते तर ई कॉमर्स सुद्धा जास्तीत जास्त वाईड वेअर स्प्रेड झालेला आहे. So B2C in addition to online retailing include services such as the online banking, travel services, insurance, healthcare and so many. ओके, म्हणजे अशा वेगवेगळ्या सेक्टर मध्ये हे ई कॉमर्स किंवा बिझनेस टू कंझ्युमर टाइप्सचा यूज केला जातो. सो एक्झाम्पल ऑफ B2C वेबसाईट आर Amazon.com. ओके, जे फार फेमस आहे. म्हणजेच कोण तर जे डिरेक्टली सेलर आहेत हे आपल्याला काय करतायत तर गुड्स अँड सर्व्हिसेस सेल करतायत. देन काही ऍडव्हान्टेजेस आहेत किंवा कोणत्या ऍक्टिव्हिटी B2C मध्ये इन्क्लूड आहेत बघा. प्रोसेस, नीड आयडेंटिफिकेशन, द कस्टमर फर्स्ट डिटरमाइन द हिज रिक्वायरमेंट. पहिली गोष्ट काय माहित असायला हवी, so requirement of consumer. Okay, that means first we will prefer need identification. Second, visiting the website. He then search available item on the website meeting the requirement. आणि जेव्हा आपली जी गरज आहे त्याच्याशी रिलेटेड आपण वेगवेगळ्या वेबसाईट ह्या सर्च करतो. सो सेकंड स्टेप मध्ये काय सांगायचं आहे, व्हिजिटिंग द वेबसाईट. फाइंडिंग द right product became easy by using the keyword search engine. He visit online shopping sites such as the eBay.com and browser of online catalog, etc. So the online catalog display product and give product related information such as price, description, availability, special offer and so on. आणि ह्या वेगवेगळ्या जेव्हा आपण वेबसाईटला व्हिजिट देतो तेव्हा त्या वेबसाईट वरून मग आपलं प्रोडक्ट काय आहे, त्याचे फीचर काय आहेत, त्याचं डिस्क्रिप्शन काय आहे, त्याचं युसेज काय आहे, वॉट एव्हर इट मीन. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करू शकतो, अंडरस्टूड करू शकतो. थर्ड इज द रजिस्ट्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर ई कॉमर्स. जसं की आपण बघितलेलं आहे, कोणतंही ऍप यूज करायचं असेल किंवा काही वेबसाईटना सुद्धा रिस्ट्रिक्शन असतं बघा, जिथे आपल्याला रजिस्ट्रेशन इज अ मॅन्डेटरी असं सांगितलं जातं. सो द कस्टमर हॅज टू रजिस्टर विथ द वेबसाईट शॉपर रजिस्टरिंग. ही हॅज टू गिव्ह हिज कॉन्टॅक्ट डिटेल अँड ईमेल आय डी. आणि बेसिकली कोणती इन्फॉर्मेशन विचारली जाते रजिस्ट्रेशन मध्ये तर ईमेल आय डी आणि जे काही तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल आहेत. So this is required for delivering the product to the customer. Further, it added the database and can be used for the data mining by the seller. आणि ह्याच प्रोडक्टचा ह्याच इन्फॉर्मेशनचा यूज तुम्हाला प्रोडक्ट सेल करण्यासाठी किंवा प्रोडक्ट डिलिव्हर करण्यासाठी केला जातो. सो दिस इज कॉल्ड द रजिस्ट्रेशन स्टेप. नेक्स्ट इज प्लेसमेंट ऑफ द ऑर्डर. The next step is to place the order through a shopping cart system. Order detail, price of the product, additional charges, taxes, delivery charges, etc. So are presented in the organized manner. आणि ह्या ऑनलाईन सिस्टीम मध्ये ह्या सगळ्या गोष्टी वेल मॅनर असतात.
मग त्या टॅक्सशी रिलेटेड असतील किंवा काही ऍडिशनल चार्जेस घेतले असतील, ओके, काही ऑर्डर डिटेल असतील. सो ऑल these information including under a specific head or charge a reasonable price. Next point is processing the order. Processing the order, the seller then process the order received and fill up the necessary form. So इथे काय सांगायचं आहे, प्रोसेसिंग द ऑर्डर, the seller then process the order receive and fill up the necessary form. मग जेव्हा आपण एखादी ऑर्डर बुक करतो त्यावरती काही प्रोसेस केली जाते आणि मग आपलं प्रोडक्ट हे सेल केलं जातं. So processing the payment, the next step the seller process the payment like the debit card or a credit card and is authenticate through a payment gateway. Prepaid card or bank to bank transfer can also be made to make the payment. आणि आपल्याला माहिती आहे की सध्या इलेक्ट्रॉनिक जे पेमेंट होतात, इट्स व्हेरी सिम्पल मेथड फॉर पेमेंट. सो ह्या ऍक्च्युअली प्रोसेस, मग बँक टू बँक काय केले जातात, हे पैसे किंवा मनी हा ट्रान्सफर केला जातो. जेव्हा आपण मनी ट्रान्सफर करतो तेव्हाच आपली ऍक्च्युअल प्रोडक्ट बाय झालं असं आपण म्हणू शकतो. Then operational management, next point. After the processing the payment, the order is passed on the logistic people. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही पेमेंट करता तेव्हाच त्या लॉजिस्टिक पीपलना इन्फॉर्म केलं जातं. म्हणजे ऑनलाईन सिस्टीम कशी आहे बघा, तुम्ही पेमेंट करायच्या आधी तुमची इन्फॉर्मेशन ही लॉजिस्टिक पीपल कडे ट्रान्सफर केली जात नाही. They take care of the inventory management, quality management and warehousing. आणि मग जेव्हा तुम्ही पेमेंट कराल तेव्हा ह्या लॉजिस्टिक पीपल किंवा लॉजिस्टिक मॅनेजमेंटच्या अंडर ह्या गोष्टी पुढे डिस्पॅच होतील. ओके, नेक्स्ट पॉइंट इज द डिस्पॅच. इन ऑर्डर प्रोडक्ट इन देन कुरिअर टू दी कस्टमर. सो डिस्पॅचच्या अंडर काय येणार आहे, मग कुरिअर केलं जाईल कस्टमरला जे काही प्रोडक्ट ऑर्डर केलेलं आहे ते. व्हाईल सम सेलर प्रोव्हाइड फ्री होम डिलिव्हरी, अदर चार्जेस फॉर द सेम. आणि जसं की माहिती आपल्याला बऱ्याचशाच ऑनलाईन सर्व्हिसेस अशा आहेत की जिथे फ्री होम डिलिव्हरी ही मेथड प्रेफर केली जाते किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. द कस्टमर कॅन ट्रॅक द ऑर्डर ॲज द वेबसाईट प्रोव्हाइड ॲज द डिलिव्हरी ट्रॅकिंग मॉड्यूल. सो तुमचं प्रोडक्ट हे कुठे आहे ह्याचं सुद्धा तुम्ही एक ट्रॅकिंग करू शकता. सो ट्रॅक करू शकता तुम्ही तुमचं प्रोडक्ट कुठेपर्यंत आलेलं आहे किंवा किती दिवसात रीच होणार आहे. ह्या गोष्टी ऑनलाईन ट्रॅकिंग मॉड्यूलच्या अंडर इझी आहे. नेक्स्ट पॉइंट इज डिलिव्हरी. द प्रोडक्ट इज रिक्वायर्ड बाय द कस्टमर अँड इज व्हेरीफाईड. इफ द पेमेंट इज नॉट मेड बाय द डेबिट और क्रेडिट कार्ड, he has to make the payment under cash on delivery. आणि आता माहिती आहे की आपल्याला बऱ्याचशाच अशा काही वेबसाईट आहेत किंवा असे काही ऑनलाईन सर्व्हिसेस आहेत ज्यामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी मेथड सुद्धा यूज केली जाते. म्हणजे ज्यांना क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा ऑनलाईन सर्व्हिसिंग मध्ये ज्यांना इनसिक्युरिटी वाटते असे कस्टमर बेसिकली कॅश ऑन डिलिव्हरी मेथडला इम्पॉर्टन्स देतात. So he informed the seller that the order has been fulfilled. He consulted the seller to get after service support or return the product if not satisfied with the delivered product. आणि बऱ्याच वेळी म्हणतो आपण की ऑनलाईन सर्व्हिसेसचे काही डिसएडव्हान्टेजेस पण आहेत ज्यामधून प्रोडक्टची क्वालिटी बेटर येईल असं नाही सांगू शकत आपण किंवा ऑन टाइम मिळेल प्रोडक्ट असंही नाही. सो सेलरला आधीच काय केलं जातं इथे ह्या गोष्टी काही आपण कन्फर्म करून घेतल्या जातात. फॉर एक्झाम्पल काही रिपेअर आहे किंवा काही वॉरंटी आहे, गॅरंटी आहे किंवा रिटर्न फॅसिलिटी काही आहे. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी डिलिव्हरीच्या अंडर मेन्शन होतात. अँड लास्ट पॉइंट इज आफ्टर सेल सर्व्हिसेस. So after the sale has been made, the seller has to make sure that he maintains a good relationship with customer. आणि कस्टमरने नेहमीच कस्टमर सोबत गुड रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी हियर e-commerce provide various facility to the customer. Okay, so this is done through the customer relationship management. आणि मग ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटच्या अंडर प्रोव्हाइड केल्या जातात.
Next point is, or next heading is advantages of B2C. So B2C commerce reduce transactional cost, particularly search cost, by increasing customer access to information and allowing consumer to find the most competitive price of the product. आणि जसं की आपल्याला माहिती आहे की ऑफलाईन एखादी सर्व्हिसेस आपण परचेस करायला गेलो, फिजिकली स्टोर मध्ये जा, तिथे व्हिजिट करा, इन्फॉर्मेशन सर्च करा. सो दिस इज व्हेरी टाइम कन्झ्युमिंग मेथड और कॉस्टली मेथड, राईट? सो B2C मुळे काय होणार आहे तर रिड्यूस ट्रान्झॅक्शनल कॉस्ट, जे काही ट्रान्झॅक्शनल कॉस्ट आहे ही रिड्यूस होऊ शकते. Second point, it also reduce market entry barrier, since the cost of putting up the maintaining a website is much cheaper than installing a brick and mortar structure for a firm. सो जसं की आपण म्हणतो की जे मार्केट एंट्री बॅरियर आहेत, म्हणजे कुठे जिथे रश आहे तिथे एखाद्या आपल्याला स्टोअरला व्हिजिट द्यायची आहे, तर मार्केट बॅरियर आपल्याला फारसे बघायला मिळतात की किंवा फेस करायला मिळतात. पण ह्या B2C इलेक्ट्रॉनिक कॉमर्समुळे जे मार्केट बॅरियर आहे हे रिड्यूस झालेले आहे, राईट? थर्ड पॉइंट इज इट ऑल्सो रिड्यूस ऑपरेशनल कॉस्ट, because selling through the web means cutting down the paper cost, order processing cost, customer support cost, advertising cost, etc etc. म्हणजे ज्या काही ऑर्गनायझेशनला, ज्या काही बिझनेसमॅनला एक्स्ट्रा अमाऊंट स्पेंड करावे लागतात फॉर द सेलिंग द गुड्स अँड सर्व्हिसेस, ह्या सगळ्या गोष्टी रिड्यूस होतात ई कॉमर्स मध्ये. म्हणजे मग ऍडव्हर्टाईज स्पेसिफिक करावी लागते का? नाही, कारण ऑलरेडी तुम्ही तुमच्या वेबसाईट वरून ऍड करत असता. सपोर्टिंग कॉस्ट किंवा पेपरलेस कॉस्ट, पेपर कॉस्ट, ह्या सगळ्या कॉस्ट जेव्हा इन्क्लूड होतात प्रोडक्ट मध्ये, सो त्यावेळी ऑपरेशनल कॉस्ट ही इन्क्रीज होते. बट हियर सेड इट ऑल्सो रिड्यूस द ऑपरेशनल कॉस्ट, आणि ई कॉमर्स मुळे ऑपरेशनल कॉस्ट ही रिड्यूस झालेली बघायला मिळते. देन लास्ट पॉइंट इज ऑनलाइन शॉपिंग ऑफर कन्व्हिनियन्स to customer. That means searchable content, shopping cart, promotion and interactive interface facility customer convenience. So online services ही एक अशी मेथड आहे ही आपण आपल्या कन्व्हिनियन्स प्रमाणे काय करू शकतो तर यूज करू शकतो. म्हणजे आपल्याला जेव्हा वेळ आहे तेव्हा आपण वेगवेगळ्या वेबसाईटना व्हिजिट देऊ शकतो, आपल्याला हवे असणारे प्रोडक्टची इन्फॉर्मेशन सर्च करू शकतो. दॅट इज वाय हियर सेड e-commerce is the convenience to the customer. Okay, so this is the first type of e-commerce. Then now we start the second types of e-commerce, business to business. So B2B असं म्हटलेलं आहे याला. B2B म्हणजे काय तर जिथे कंझ्युमर सुद्धा हा बिझनेसच आहे, म्हणजे बायर बिझनेस आहे, सेलर सुद्धा बिझनेस आहे. सो काय आहे बघा कॉन्सेप्ट. B2B e-commerce is simple defined as a e-commerce between company. जे दोन कंपन्यांमध्ये इथे काय होणार आहे तर हे ट्रान्झॅक्शन होणार आहे. In other words, both participants are businesses. These types of e-commerce that deals with the relationship between among businesses. So जसं की सांगितलं यामध्ये काय असणार आहे, दोन बिझनेसेस आहेत. For example, commerce transaction between businesses like one between the manufacturer and the wholesaler. म्हणजे होलसेलर काय करतात, मॅन्युफॅक्चरर कडून ह्यूज क्वांटिटी वरती प्रोडक्ट परचेस करतात आणि ते प्रोडक्ट काय करतात तर सेलरला म्हणजेच रिटेलरला सेल करतात. म्हणजेच काहीतरी इथे दोन बिझनेसेस इन्क्लूड आहे. आणखी एक्झाम्पल सांगायचं झालं तर होलसेलर आणि रिटेलर, इथे फायनल कंझ्युमर येत आहेत का? नाही, तर दोन्हीही बिझनेसच आहेत, एक बाय करेल आणि दुसरा बिझनेस सेल करेल. सो द व्हॅल्यूम ऑफ B2B ट्रान्झॅक्शन इज मच हायर दॅन द व्हॅल्यूम ऑफ B2C. हे लक्षात ठेवा. जर तुम्ही व्हॅल्यूम पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करायला लागलात तर B2B चं व्हॅल्यूम हे कसं आहे, मच हायर दॅन द व्हॅल्यूम ऑफ B2C. कारण B2C मध्ये कोणतेही बिझनेसेस इन्क्लूड होऊ शकतात, लाईक अ स्मॉल, लाईक अ मीडियम, लाईक अ लार्ज बिझनेस. ओके, so B2B is all about transaction between one organization and its trading partner.
It covers large number of applications which enable business to form relationship with their distributor, reseller, supplier, etc. So B2B integrates system and business process in order to transform business between partner, supplier and customer. सो इथे थोडक्यात लक्षात आलं असेल तुमच्या की इथे एक गुड रिलेशनशिप बिल्डअप केलं जातं किंवा दोन्ही बिझनेसेस आहेत, एक बायर आहे एक सेलर आहे. जसं आपण एक्झाम्पल बघितलं, होलसेलर मॅन्युफॅक्चरर कडून लार्ज क्वांटिटी मध्ये वस्तू परचेस करतो, त्या सेलरला म्हणजेच रिटेलरला सेल करेल आणि मग रिटेलर तो फायनल कंझ्युमरला सेल करेल. सो most B2B applications are in the area supplier management, inventory management, distribution management, channel management, payment management, etc. So हे सगळे B2B चा पार्ट आहे. So B2B e-commerce offer a range of benefits to buyer and seller. So त्याचे काही बेनिफिट्स दिलेले आहेत. वन बाय वन बघा. Increase efficiency of supply chain. So B2B e-commerce give company the advantages to increase the efficiency of their supply chain by automated procurement process. They need not maintain huge inventory level in anticipation of demand. They can receive delivery just in time and bring product to the market quicker. So इथे काय होणार आहे? Increase efficiency by supply chain. Supply chain ही increase होणार आहे. Then lower transaction cost. B2B e-commerce allow business to purchase and order product online from other businesses. These reduce transaction cost further. B2B transaction often include standardization and automation of agreement, inquiring, paying, receiving, and ordering process. These two help the reducing transactional cost and streamlining business method. सो जसं की आपण बघितलं की यामध्ये काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी इन्क्लूड आहेत का? नाहीये. सो ट्रान्झॅक्शनल कॉस्ट सुद्धा काय होऊ शकते, ते रिड्यूस होऊ शकते. थर्ड पॉइंट इज कॉस्ट रिडक्शन. B2B ई-कॉमर्स इलिमिनेट द नीड फॉर मिडलमॅन. म्हणजे इथे कोणत्याही मिडलमॅनची गरज नाहीये. दॅट इज वाय eliminate the middleman. It leads to lower procurement and distribution cost. इथे तुम्हाला मोठी डिस्ट्रीब्युशन चेन यूज करायची गरज नाहीये. सो डिस्ट्रीब्युशन चेन सुद्धा इथे रिड्यूस होते. It also lowers search cost and time for buyer to find out product and vendor. म्हणजे जनरली कसं प्रोडक्ट जेव्हा आपण एखाद्या कस्टमरला सेल करत असतो फॉर द पर्पज ऑफ कन्झम्पशन, तेव्हा ते प्रोडक्ट डिमांड फाइंड आउट करणे किंवा कंझ्युमरचा क्लास फाइंड आउट करणे, इट्स व्हेरी लेंदी प्रोसेस और सर्चिंग प्रोसेस असं म्हणू शकतो. पण B2B मध्ये तुम्हाला कोणत्याही गोष्टी सर्च करायची फारशी गरज नसते. सो ॲज द रिझल्ट कॉस्ट रिडक्शन. नेक्स्ट पॉइंट इज कस्टमर लॉयल्टी. बिझनेस customer in B2B commerce are more loyal than customer from B2C sector. It's very important thing. जसं की आपण म्हटलेलं आहे, इन जनरल एखादा कंझ्युमर त्याच बिझनेस कडून प्रोडक्ट परचेस करतो असं नाही होत इन B2C मध्ये. पण B2B मध्ये काय सांगायचं आहे, लॉयल्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन B2B. म्हणजे लॉयल्टी ही तुम्हाला नेहमीच बघायला मिळेल. कारण फॉर एक्झाम्पल एखादा सप्लायर आहे, एखादा बिझनेस आहे, तर तो त्याच सप्लायर कडून रॉ मटेरियल परचेस करेल. किंवा एखादा होलसेलर आहे, तो एखाद्या मॅन्युफॅक्चरर कडून एखादी वस्तू परचेस करतो, तर तो त्याच मॅन्युफॅक्चररला इम्पॉर्टन्स देईल. प्रत्येक वेळी तो मॅन्युफॅक्चरर चेंज करेल का होलसेलर? नाही. दॅट मीन्स द मोर लॉयल्टी दॅन कस्टमर फ्रॉम B2C. बिझनेस कस्टमर गेट कमिटेड थ्रू कॉन्टॅक्ट अँड अग्रीमेंट. आणि इथे नक्कीच तुम्हाला बघायला मिळतात जे काही कॉन्ट्रॅक्ट आहेत किंवा जे काही अग्रीमेंट आहेत हे, म्हणजेच होलसेलर मध्ये असतील किंवा रिटेलर मध्ये असू शकतात. Thus, it became possible to maintain long-lasting customer relation. So here possible is a long-lasting customer relation. Next point is wider reach. With the advancement in technology,
Electronic marketing is able to reach wider market for greater access to buyer and seller locally and globally. म्हणजे हे एक ऑनलाईन सिस्टीम असल्यामुळे इंटरनेट सिस्टीम असल्यामुळे वी कॅन इझिली रीच ग्लोबली locally as well as globally. Next point is suitable for small business. So B2B e-commerce is one of the faster growing sector of all small business industry. E-commerce business can be started and conducted with the limited capital. म्हणजे e-commerce ला की तुम्हाला फारसं कॅपिटल इंट्रोड्यूस करायची गरज आहे का? नाही. We can easily start our business with the limited capital. So with the ability enter international market at a minimal cost. So small company are in a position to compete with the bigger company. म्हणजे small company सुद्धा bigger company ना इझिली फेस करू शकतात. कारण इथे तुम्हाला कॉम्पिटिशन किंवा असं नाहीये की फक्त लार्ज स्केल कंपन्या ई कॉमर्स मेथड ही यूज करू शकतात. So last point is other. Since there is a direct interaction between the buyer and seller, they are able to understand the market better. The adoption of B2B in business transaction helps improve the speed of communication between buyer and seller at reduced cost. Then improve customer services, worldwide access to up-to-date product information. Okay, so असे काही other advantages सुद्धा तुम्हाला B2B चे बघायला मिळतील. So third type is a consumer to consumer. So consumer to consumer, that means C2C commerce, is simply commerce between private individual or consumer. So इथे कोण असणार आहे? Buyer सुद्धा consumer असेल आणि seller सुद्धा consumer असणार आहे. It is an electronic commerce actively that provide the opportunity for trading of product and services amongst consumer who are connected through the internet. So इंटरनेटच्या साहाय्याने जेव्हा तुम्ही कनेक्ट होता तेव्हा तुम्ही सर्व्हिसेस ह्या बाय किंवा सेल करू शकता. In other words, consumers sell directly via online with the help of online market such as the auction site, eBay, etc. So these types of e-commerce is categorized by the growth of electronic marketplace and online auction. The size of the market is growing rapidly. So C2C e-commerce is undertaken through auction, classify ad as a peer-to-peer system. So peer-to-peer system तुम्हाला इथे commonly बघायला मिळू शकते. So C2C market has become very popular in recent year. आणि आताच सध्या काय झालेली आहे ही एक मेथड इंट्रोड्यूस झालेली आहे किंवा पॉप्युलर जास्त झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. Anyone can know now sell and advertise a product in the convenience of one home. Therefore, a wide variety of product can obtain is found at auction sites such as the eBay, including second-hand goods, etc. Advantages बघा कोणते आहे. Customer can directly contact seller and eliminate middleman. So इथे सुद्धा middleman ही eliminate होऊ शकतात. The consumer get reduction in cost as compared to buying space on their ad on their other e-commerce site. So people interested in selling their item can post their item for free of with minimal charges depending on the website. So C2C website from perfect platform for buyer and seller who wish to buy and sell product of similar interest. Okay. And buying and selling became very convenient. आपण आपल्या convenient प्रमाणे product हे buy किंवा sell करू शकतो. Since the sales occur over the internet, seller can reach both national and international customer are greatly increasing the market. म्हणजे इथे तुम्हाला कुठेही रिस्ट्रिक्शन नाहीये एरियाचं. तुम्ही ग्लोबली कुठेही काय करू शकता प्रोडक्ट तुमचं सेल करू शकता. And feedback of the purchase product is often required to aid both the seller and potential customer.
So the actual buyer and searching process is simplified and search cost, distribution cost, inventory cost are all reduced. आणि ज्या बाकीच्या कॉस्ट आहेत ते ऑटोमॅटिकली काय होऊ शकतात ते रिड्यूस होऊ शकतात. So next question is present status of e-commerce in India. So जसं की आपण बघितलेलं आहे ई कॉमर्स ही सध्या कशी आहे तर खूप पॉप्युलर झालेली सर्व्हिसेस आहे. So via internet we can easily purchase goods and services at anywhere. कोणत्याही ठिकाणी कधीही आपण ई सर्व्हिसेस या यूज करू शकतो. So internet penetration in India has become increasing exponentially. In 2006, there were only 21 million internet users, which rose to about 481 million by December 2017. And by 2021, there will be about 635.8 million internet users. म्हणजे ह्या फिगर वरूनच तुमच्या लक्षात येईल की सध्या इंटरनेटचे युजर्स हे खूप काय आहेत तर इन्क्रीज होत चाललेले आहेत. आणि पॉप्युलर जे इंटरनेट साईट आहेत किंवा ई कॉमर्सच्या साईट आहेत फ्लिपकार्ट आहेत ॲमेझॉन आहेत आणि बरेचसेच असे आहेत की जिथून आपण ऑनलाईन सर्व्हिसेस ह्या काय करू शकतो यूज करू शकतो. Then key driven for the transaction of e-commerce in India. E-commerce in India is still in nascent stage. However, it is the experiencing a spurt of growth. Over the last 2 decades, rising internet and mobile phone penetration has changed by the way of communicating and do business. सो ह्या इंटरनेटच्या साह्याने इलेक्ट्रॉनिक साह्याने किंवा मोबाईलमध्ये सुद्धा जे काही तुम्हाला व्हर्जन बघायला मिळतात याच्या साह्याने वी कॅन इझिली कम्युनिकेट टू इच अदर एनिवेअर. So growing internet penetration, especially across major city and evolving consumer mindset has enabled e-commerce space to touch new height. So with the consumer habit changing, more and more people are finding it convenient to purchase among wide range of product via internet. So ह्या इंटरनेटच्या सहाय्याने आपण काय करू शकतो कोणतेही प्रोडक्ट कधीही परचेस करू शकतो. So many sites are now selling or diverse range of product and services from flower, greeting card and movie tickets, grocery, electronic, gadget and computer etc. सो असं काही रिस्ट्रिक्शन आहे का की ह्या सर्व्हिसेस फक्त आपण इलेक्ट्रॉनिक व्हाया परचेस करू शकतो नाहीये. सो आता माहिती की आपण अमेझॉन हे कसं ऍप आहे किंवा असे ऑनलाईन सर्व्हिसेस आहे जिथे ग्रोसरी प्रोडक्ट पासून क्लोथिंग पर्यंत ज्वेलरी पर्यंत सगळ्या वस्तू आपण इझिली परचेस करू शकतो. सो इथे सुद्धा अमेझॉनचं एक्झाम्पल हे दिलेलं आहे. So some of the factors responsible for the growth of e-commerce in India. So low cost of PC and growing use of internet. So PC ची कॉस्ट ही कशी आहे लो आहे आणि इंटरनेट हे कसं आहे तर ग्रो होत चाललेलं आहे. Increase broadband internet growing at 20% and 3G and 4G penetration. सो जसं की माहिती आपल्याला ह्या 3G आहे 4G आहे ते व्हर्जन सुद्धा अपडेट होत चाललेले आहेत किंवा यामध्ये सुद्धा काही ऍडिशनल फीचर्स हे ऍड होताना आपल्याला बघायला मिळतात. Increasing smartphone penetration, growing awareness of e-commerce, rising standard of living and increase in middle class population with the high disposable income. सो आता सुद्धा जर आता आपण रिसेंट एक्झाम्पल घेतलं कोविडच्या सिच्युएशन मध्ये सुद्धा ह्या इलेक्ट्रॉनिक कॉमर्सचा जो काही आपल्याला ऍडव्हान्टेजेस झालेला आहे इट्स मेमोरेबल. नक्कीच आपल्याला लक्षात राहील की ऑनलाईन सर्व्हिसेस आपण बऱ्याचशाच यूज करू शकतो via internet. Then rising standard of living, then busy life cycle, urban traffic. सो जसं आपल्याला माहिती आहे की आपण ट्रॅफिक मध्ये फारसे रेफरन्स देत नाहीये शॉपिंगला पण ह्या ऑनलाईन सर्व्हिसेसमुळे ऑनलाईन मेथडमुळे वी कॅन इझिली परचेस अवर प्रोडक्ट. ओके. लो प्राइस कम्पेअर टू ब्रिंग अँड मोर्टर रिटेल. जसं की आपण एखाद्या स्टोअरला फिजिकली व्हिजिट केली तर तिथल्या प्रोडक्टची प्राइस
आणि ऑनलाईन प्रोडक्टच्या प्राइस मध्ये नेहमी आपल्याला थोडासा डिफरन्स दिसतो बघा. लाईक कंपॅरिझन बघायला मिळेल. ऑनलाईन प्रोडक्टची प्राइस ही रिझनेबल असते बिकॉज ऑफ रिड्यूस ऑर इलिमिनेशन ऑफ मिडलमॅन, राईट. सो जे मिडलमॅन आहेत हे इथे रिड्यूस होतात आणि ऑपरेशनल कॉस्ट सुद्धा रिड्यूस असते. दॅट इज नेक्स्ट, ई-कॉमर्स अपॉर्च्युनिटी फॉर इंडस्ट्री इन इंडिया. Then, online traveling. In India, online travel account for majority of the sales of B2C e-commerce. In account for around 60% of the market. This segment consists of domestic and international air ticket, railway ticket, hotel booking, tour package, and travel insurance, etc. सो ऑनलाईन ट्रॅव्हलिंग तुम्ही जे काही बुकिंग आहे हे करू शकता ई कॉमर्सच्या सहाय्याने. ई-टेलिंग, दिस इन्क्लूड्स इलेक्ट्रॉनिक रिटेलिंग ऑफ कंझ्युमर आयटम्स सच एज बुक, ॲपरल, footwear, personal and healthcare accessories, consumer durable and kitchen appliance, mobile phone and mobile accessory, laptop, tablets, etc. etc. सो इथे काही तुम्हाला प्रोडक्टला लिमिटेशन आहे का की हेच प्रोडक्ट तुम्ही परचेस करू शकता? नाही. आणि आता तरी काही असे असे सुद्धा ऍप आहेत जिथे व्हेजिटेबल सुद्धा म्हणजे पॉप्युलर प्लेस जिथे आता बघितलं आपण कोविडच्या सिच्युएशन मध्ये व्हेजिटेबल सुद्धा ऑनलाईन तुम्ही काय करू शकत होता, परचेस करू शकत होता. सो आता असं कोणतंही लिमिटेशन नाही की जस्ट हॅव परचेस ओनली ड्युरेबल थिंग, राईट. This is the e-tailing. Financial services. It includes insurance related services, utility bill payment, including mobile bill payment, and online transaction for share and security trading. Banking. There is the growth of internet banking, online services provided by the bank such as RTGS, electronic fund transfer system, electronic clearing system, core banking system, etc. Classified. The segment include B2B, classified, B2C, classified like online job and matrimonial, automobile, real estate, and so on. Other segment. The comprise emerging online services like online entertainment ticket, online food and grocery delivery, and so on. Okay, so this is very good opportunity in online service sector. Thank you.